ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। काही सांगणे का मॅम आमच्या चॅनलवर आपला स्वागत आहे. आणि जे पाथरी ग्रामपंचायत आहे, आपण एक सरपंच आहे महिला. किती वर्षाचा कार्यकाल झाला? 3 वर्षाचा माझा कार्यकाल झालेला आहे. मॅम सदस्यांची संख्या किती आहे? 10 आहे, 4 महिला आहेत आणि 6 महिला आहेत आणि 4 पुरुष आहेत. मॅम आपले ग्रामपंचायतच्या हद्दीत शाळा किती आहेत? शाळा जिल्हा परिषद शाळा आहे आणि एक संस्था आहे. धार्मिक स्थळे किती आहेत? धार्मिक स्थळ 4 आहेत, एक मस्जिद आहे. मॅम आपण म्हटले की आपला कार्यकाल 3 वर्षाचा झालेला आहे. 3 वर्षाच्या कार्यकालात आपण काय काय विकासाचे काम केले? रस्ते केले, काही ड्रेनेजचं काम बाकी आहे अजून. शेतरस्ता एक थोडासा केलेला. पाणी फिल्टर योजना आहे गावामध्ये. मंगल कार्यालय आहे आमच्या गावामध्ये, एक दवाखाना आहे. सगळ्या सुख सुविधा आम्ही लोकांना कमी पैशामध्ये देतोय सगळ्यांना. मॅम आपले ग्रामपंचायतच्या हद्दीत अंगणवाडी पण आहे. अंगणवाडी 4 अंगणवाड्या आहेत. त्यांना सोयीस्कर खेळण्यात आम्ही सगळ्या यावर्षी सगळ्या पूर्णपणे बसवलेले आहेत. मॅम मैं जे प्रश्न विचारले होते की धार्मिक स्थळे किती आहे गावात? 4. 4 मंदिर आणि एक मस्जिद आहे. आणि मॅम जे पाणीचं प्लांट आहे आपला, त्याची सुविधा कशी आहे गावकऱ्यांसाठी आम्ही 5 रुपयाला हा जार देतोय आणि सुविधा एकदम चांगली देतोय त्यांना, की आम्ही म्हणजे पाण्याचं म्हणजे 15-20 दिवसाला आम्ही चेक करून पाणी हे करतो देतो. मॅम आपल्या गावात जे पाणीची प्लांटेशन चालू उभारणार आहे, आपण झाडं लावणार आहे, किती झाडे आणणार आहे? 1000 झाडे येणार आहेत, लावणार आहेत आम्ही. काही झाडं लावलेली आहे अगोदर. कोणते झाड आहे? आता चिंच आहे, आंबा आहे, अशोकाची झाड आहे. मॅम आपण आपला कार्यकाल 3 वर्षाचा झालेला आहे. तो 3 वर्षात कार्यकालमध्ये असे कोणती मोठी समस्या आहे ज्याचं निवारण झालेलं नाही आणि शासनाकडून आपण मागणी केली? जलजीवनची आम्ही मागणी केलेली पण आम्हाला काही देण्यात आलेली नाहीये जलजीवनच्या ह्याच्या बाबतीत. आणि आम्ही घरकुलांचं पण बऱ्याच वेळेला मॅडमकडे हे केलेली आहे. घरकुल झालेले आहेत आमचे, काही अजून होणार आहेत. 72 घरकुल झालेले आहेत. अशा 2-3 शेतरस्ते आहेत, ड्रेनेजची आहे योजना, आम्हाला त्याच्यासाठी पण हे नाही केलेलं. मॅम जे मनरेगाची जे स्कीम असते त्याच्यात किती गावकऱ्यांना लाभ लागला? किती लोकांना मिळाले मनरेगाची? मनरेगाच्या भरपूर तशा विहिरी मिळाल्यात, काही काम बाकी आहे अजून. आणखीन आपले ग्रामपंचायतचे जे कचरा गाडी काय काय आपल्या गावात? कचरा गाडी वेळेवर जाते, 2 दिवसाला आम्ही गाडी पाठवतो. आणि सुविधा म्हणजे काय, आम्ही ओला कचरा हे केलं, कचरा वेगळा करून आम्ही टाकतो, पण त्याचा काही कोणाला त्रास नाही, काही नाही. गाव हद्दीतील एक ट्रॅकिंग पॉइंट आहे. आम्ही जे झाडं मिळालेली आहेत आम्ही तिथं लावणार आहोत. आणि जे छोटे मुलं आहेत ते तिथं खेळतील, बसतील. आणि वयोवृद्ध महिला पुरुष आहे ते पण तिथं थांबतील, फिरतील. थोडस अशी आम्ही सुविधा करणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही तिथंच झाडं लावणार आहे. त्यांचं नाव काय? दीपक अशोक कोलते. आपलं नाव? वर्षा राजेंद्र पाथरी. ग्रामपंचायतचं नाव? ग्रामपंचायत पाथरी आणि तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद. आपका स्वागत है। और ये पाथरी ग्राम पंचायत में जो महिला सरपंच है, और ये जो आप झाड़ों का प्लांटेशन करना चाह रहे हैं, तो कौन कौन से झाड़ मंगाए सर? आज कितने मंगाए सर? सर हमने 1000 झाड़ मंगाए हैं। उसमें कुछ चीज है, कुछ आम है, कुछ सीताफल है और पेरूगे। सर यहाँ पानी का भी प्लांट वगैरह है, तो पानी की सुविधा कैसी है? पानी की सुविधा हम जो है गाँव वालों को पूरा फिल्टर का पानी देते हैं। 5 रुपए में 20 लीटर का पानी है, 20 लीटर पानी है। तो ये अभी कब से चालू होगा सर? कितने एकड़ की मांगनी करेगी आपने? हमने अभी जो है हमारा 2 एकड़ का प्लान है। अभी 2 एकड़ का प्लांटेशन होने के बाद में हम फिर बाद में और 4 एकड़ का करने वाले हैं। क्या नाम है सर आपका? मेरा नाम धनंजय भाई। पानी लगता है यूज करने के लिए, सिर्फ पीने का पानी और ये यूज करने का पानी जाता है। सब कपड़े धोते हैं, कपड़े। सोलर अपना है सर? सोलर अपना है। ये गाँव का पानी है, यहाँ से बगड़ी से पानी जाता है गाँव में। ये प्लांटेशन आप यहाँ करने वाले हैं? प्लांटेशन ही अंदर करने वाले। कितने एकड़ में करने वाले हैं? 2 एकड़ का करने वाले। यहाँ पे हमने पूरा कंपाउंड किया है, यहाँ पे हम प्लांटेशन करने वाले हैं। तो पेड़ खराबी ना हो, कोई जानवर वगैरह जाए नहीं, इस वजह से हमने कंपाउंड मार दिया है।
अभी हम साफ करने वाले पूरा ये प्लांटेशन करने वाले 2 एकड़ में, और उसमें ड्रिप भी करने वाले हैं। थैंक यू। हम ग्राम पंचायत में आए थे पात्री, जो कि फुलमरी से आगे आता है। आइए हम जानेंगे। यहाँ पे आप देख सकते हैं गट्टू बने हुए हैं, रोड बना हुआ है। आप देख सकते हैं सभी रास्ते बने हुए हैं, सीमेंट रोड हर गली में।